आपकी अदालत मध्ये रॅप स्टार बादशाहवर आरोप आहे की हे सगळ्यात मोठे ड्रामेबाज आहेत। आता बघूया तुम्ही कशा प्रकारची ड्रामेबाजी करता। एक फोटो आहे माझ्याकडे। हो, शॉर्ट्स घातलेले आहेत, नाडी बाहेर लटकत आहे, एका पायामध्ये वेगळा रंगाचा सॉक्स आहे आणि दुसऱ्या पायात वेगळा आहे। मला जनतेला हा ड्रामा दाखवायचा आहे। गाणं चांगलं आहे पण नाड्याची काय गरज आहे? सर ही फॅशन आहे, फॅशन आहे, ती चांगली चांगली आहे, म्हणजे मला तर चांगलं वाटतंय। ते सर बसले ते सांगतील हे फॅशन आहे सर। नाही, हे सगळे तर आहेतच, फॅशनचे मास्टर आहेत। हो हो। तर सुनील सेठी साहेब तुम्हीच सांगा की हा नाडा लटकवण्याची फॅशन आहे? जे बादशाह चालवतील तीच फॅशन। सगळ्यात जास्त चर्चा होते तुमच्या शूज बद्दल। हो। ही काय मिस्ट्री आहे? काहीच मिस्ट्री नाही सर, शूज आहेत, लहानपणी खाल्लेत, आता खरेदी करतो। शूज खूप खरेदी करता? खूप खाल्ले पण आहेत ना सर। भरपूर। माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लेम्बॉर्गिनी तर विकत घेतली, पण तुम्हाला गाडीची चावी काढता आली नाही, असं का? मला माहित नव्हतं त्याचा पहिला गिअर कसा टाकतात। त्यात गिअर तर नसतोच, ते पेडल शिफ्टने टाकतात त्याचा पहिला गिअर। मला नव्हतं माहित ते। तर कोण म्हणतो गिअर नसतो म्हणून? ऑटोमॅटिक असतं। साल्या चालवली आहेस कधी? असू दे, घेशील तू पण इन्शाल्लाह। तर मला त्याबद्दल माहित नव्हतं चालवायची कशी। तर मी बसल्या बसल्या गिअर शोधतोय, मग मी युट्यूबवर पाहिलं कसे चालवतात। तोपर्यंत मागे खूप जाम झालं होतं। मग मला नंतर कळलं की त्याचं पॅडल शिफ्ट असतं राईट बाजूने, आता दोन्ही बाजूने असतं, तर अशी चालते। हे मला माहित नव्हतं। ही गोष्ट खरी आहे का की तुम्हाला सिनेमांमध्ये खूप चांगले चांगले रोल ऑफर केले होते? लव्ह स्टोरीज मध्ये पण रोल ऑफर केलेला? चांगले चांगले तर नव्हते, पण रोल ऑफर झाले होते। नाही का म्हणालात? लव्ह स्टोरीज बघितलाय तुम्ही? विकी कौशलचा रोल पाहिलाय? तर विकी कौशलचा रोल मला ऑफर झालेला। तर करण सर मला रोल समजवत होते। मी म्हणालो सर मी का हा रोल करेन, मी तर म्हणजे जरा पुरुषार्थाच्या विरुद्ध आहे हा रोल। तर तसा माइंडसेट होता, तर तो रिजेक्ट तर मीच नाही केला। त्यानंतर गुड न्यूजमध्ये दलजीत पाजींचा रोल ऑफर झालेला मला, पण तेव्हा अक्षय पाजी नव्हते, तेव्हा राजकुमार रावला घेणार होते। आणि तेव्हा तर राज सरांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं, दलजीत पाजींचा रोल होता। तर लव्ह स्टोरीजमध्ये ही कुडंट सॅटिस्फाय हिज वाईफ, आणि यामध्ये मुलं होत नसतात, तर मी म्हणालो माझ्या चेहऱ्यावर काही लिहिलंय का? त्यानंतर एक फिल्म आली खानदानी शफाखाना, त्यात एक रोल ऑफर झाला रॅपरचा ज्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे। तर मला वाटलं की आपण करूया हा रोल। तेव्हाच हे जिंक संपेल। तर सर असे रोल्स ऑफर झालेले। काहीतरी कारण असेल ना रोल्स ऑफर होण्याचं? आय डोंट नो, माहित नाही, असंच वाटत असेल कदाचित अशा लोकांना, मला तर माहित नाही सर। तुमचं एक गाणं आहे हार्टलेस, त्याची इन्स्पिरेशन सांगा, तुम्हाला कुठनं आली? दॅट्स अ व्हेरी 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 नाईस सॉन्ग। हार्टलेस तर माझी एक गर्लफ्रेंड होती कॉलेजमध्ये। तर जेव्हा मी स्ट्रगल करत होतो खूप जास्त, आणि मी चंदीगडमध्ये होतो आणि मी दिल्लीला येत जात होतो, म्हणून जास्त वेळ आम्ही एकत्र घालवू शकत नव्हतो। तर मी तिच्यासाठी लिहिलं होतं की मालूम है मेरा चेहरा तेरे दिल का सुकून है, तू भी मेरी इन रगों में बहता खून है, कहने को दूर है दिल के करीब है, पैसे का नशा भी जाने जाना एक जुनून है, तुझे कैसे मैं बताऊं तू कितनी मासूम है। मासूम तर नव्हती ती। मुझे पता है तू है परेशान क्योंकि मेरी पहली एल्बम पिछले 2 सालों से कमिंग सून है, पर तू हिम्मत न हार, दिल छोटा मत कर, साथ मेरे चल मेरा हाथ पकड़ कर, आंखों में तू आंसू लेके सोया न कर, बेबी बादशाह की जान है तू रोया ना कर। तिला समजलं असतं तर आज तुमच्या बरोबर असती। स्वतःची गाणी तर सगळेच ऐकतात, पण तुम्हाला कोणाची गाणी आवडतात? एक कोणतं तरी गाणं ऐकावा।
यार मला तर आजकाल किंगची गाणी खूप आवडतात. असं गाऊन दाखवा ना एखादं गाणं. मान मेरी जान, मी कुठे यार, Please, मीच sir. त्याची गाणी ऐकतो. मी गाऊ. बाबा तुला ऐकावी यार तूच. देख सकता नहीं कुछ मैं रखूंगा सोनिया, कभी देख सकता नहीं सोनिया, तेरे दिल से ना कभी खेलूंगा, सारे राज अपने दे दूंगा, मेरी जान तेरे बगैर तू मान मेरी जान. खूपच छान, खूप छान, खूप छान गायलं. खूपच छान. हो, माझा प्रश्न असा आहे की मी तुम्हाला गाणं गाताना ऐकलंय हॉलिवूड आर्टिस्ट सोबत. तुम्हाला इतर हॉलिवूड आर्टिस्ट सोबत काम करण्याचे प्लॅन्स, कोलॅबोरेशन? ज्याचं नशीब चांगलं असेल बघूया आता. वाट बघतोय. मला बादशाह सरांना एक रिक्वेस्ट करायची आहे. त्यांची इतकी सगळी गाणी आहेत, फेमस गाणी आहेत, त्यांच्यापैकी कोणत्या एका गाण्यावर जे त्यांनी आम्हाला डान्स स्टेप्स दाखवले तर दॅट वुड बी अ ग्रेट थिंग फॉर अस. हो, आमच्याकडे तर ट्रॅक पण रेडी आहे.